महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण महार जात याविषयी भारतातील प्रसिद्ध लेखक व इंग्रज राजवटीतही जे लेखक विचारवंत यांचे काय मत होते ते पाहणार आहोत व महार व महाराष्ट्र हा शब्द कसा मेळ खातो यासंबंधीचे विचार अथवा त्या वेळची माहिती काय सांगते हे विचारवंतांच्या लेखणीतूनच पाहणार आहोत. तर पाहूयात महारांचे राष्ट्र महाराष्ट्र. महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र असे विधान ब्राह्मण लेखक राजाराम शास्त्री भागवत यांनी प्राक्शालिवाहन काळातील वसाहती या लेखात केले आहे. अनेक लेखकांनी याबाबत आपली मते प्रदर्शित केली आहेत. त्यात डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात हेच मत स्पष्ट संदर्भासह देऊन मांडले आहे. तसेच वामनराव भट द हरिजन्स ऑफ महाराष्ट्र या आपल्या पुस्तकात फार प्राचीन काळी महार हे महाराष्ट्राचे राजे होते याबाबत खुलासा करतात. तसेच डॉक्टर दत्तात्रय खानापूरकर यांनी महाराष्ट्र या पुस्तकात दलित समाज या नावाने लेख लिहिला व ते त्यात लिहितात, अस्पृश्य हे हिंदुस्थानातील मूळ रहिवासी होत. तसेच पुना ऑब्झर्वर सिव्हिल अँड मिलिटरी जर्नल या पत्रात शुक्रवार तारीख 18/12/1903 रोजी द कंडिशन्स ऑफ द महार्स या नावाने लेख आला होता. त्यात ते असे लिहिले आहे, पददलित दशेत दिवस काढणारे आजचे महार यांचे पूर्वज एकेकाळी राज्यकर्ते होते. म्हणजेच महार त्यांना उत्तरेकडील लोकांनी जिंकले व त्यांनी महार या मूळ जातीवरून या प्रदेशाला महाराष्ट्र असे नाव दिले. तसेच परिवर्तनवादी विचारक व ज्यांचे नाव प्रमुख सुधारणावादी नेत्यांमध्ये घेतले जावे असे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे त्यांच्या भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न या ग्रंथात लिहितात, महार हे मध्ययुगात जमिनीचे मालक, वतनदार, निदान बलुतेदार म्हणून तरी वावरत आलेले आहेत असे लिहितात. कर्मवीर शिंदेंनी आपल्या अखंड जीवनात अस्पृश्यता व हिंदू धर्मातील जातीयता, अन्यायकारक चालीरीती, हिंदू धर्मात स्त्रियांना मिळणारी वागणूक याबाबत काम केले आहे व शिक्षणात बहुजन समाजाला संधी मिळावी म्हणूनही मोलाचे कार्य केले आहे. तसेच R.E. इथोव्हेन आपल्या ट्राईब्स अँड कास्ट बॉम्बे प्रॉव्हिन्स या ग्रंथात लिहितात, महारांना भूमिपुत्र किंवा धरणीचा पुत्र, थोरल्या घरचे अशा नावाने उल्लेख केलेला आहे. भूमिपुत्र म्हणजे सन ऑफ द सॉईल असा होतो, म्हणजेच तो या भूमीचा मालक असा सरळ अर्थ होतो. यावरून महाराष्ट्र हे महारांचे राष्ट्र असा निष्कर्ष निघतो. महाराष्ट्राचे प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कडवट अनुयायी होते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन या पक्षात भारताचे संघटक सचिव होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत या मासिकाचे संपादकही होते. ते पहिले दलित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते, जे जळगाव येथे झाले होते. महत्त्वाची माहिती सांगावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरूनच ते लेखन कार्यात आले, कारण ते आधी पुण्यात गोरगरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध होते. ते महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकात लिहितात, थोरल्या घरचे म्हणण्यात खोल अर्थ आहे. महार हा भूमिपुत्र असल्याने तो या भूमीचा मूळ मालकच. मूळ मालकालाच थोरल्या घरचे म्हणण्याचा प्रघात आहे. उपऱ्यांना किंवा गावात नवीन वस्ती केलेल्यांना थोरल्या घरचा म्हणणार नाहीत. त्यातच भूमिपुत्रातला मोठा हिस्सेदार असेल तोही थोरल्या घरचा होतो. उपऱ्या असेल त्याला थोरल्या घरचा भूमिपुत्र अशी संज्ञा कधीच लागू करणार नाहीत. भूमीच्या मूळ घरातला असेल तो थोरल्या घरचा होतो. म्हणूनच महार हा या भूमीचा मूळ मालक आहे असा
निष्कर्ष निघतो. महार या संबंधीची सविस्तर माहिती घेण्यास त्यांचे महाराष्ट्रातील महारांचा इतिहास हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे. तसेच प्राध्यापक माटे महार जातीविषयी आपले पुस्तक अस्पृश्यांचा प्रश्न यात लिहितात. महार हे इतर अस्पृश्य जातींपेक्षा जास्त ईर्ष्यावान, सशक्त, जास्त बुद्धिमान असतात. फार काय सांगावे, ज्या कुणब्यांच्या आश्रयाने आपली उपजीविका करीतात त्यांच्यापेक्षाही जास्त सशक्त, श्रमिक आणि बुद्धिमान असतात, असे पुष्कळांचे मत आहे. तर आपण पाहिले, लेखक विचारवंत महाराष्ट्र हा शब्द किंवा नाव महार या जातीवरून आला हे आपल्या संशोधनात्मक अभ्यासातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रयत्नच काय तर ते सिद्धच करत आहेत. महार हे अतिपुरातन काळचे अस्सल देशी लोक. महार हे भारताचे मूळ रहिवासी. गाव तेथे महारवाडा ही म्हण तर परिचितच आहे. महार या जातीला समोर ठेवून ग्रंथाच्या ग्रंथ उतरविणारे लेखक तर आपण पाहिले, परंतु एका महार जातीला समोर ठेवून त्याच विषयावर लेखन करणे व त्यासाठी एवढी मोठी सामग्री उपलब्ध असणे हेही काय दर्शवत आहे. भारतात काही तुरळकच जाती असतील, बोटावर मोजण्या इतक्याच, ज्यांच्याबाबत एवढे लिहिले आहे. मला वाटते ज्यांचा इतिहास या देशातील मातीच्या कणात आढळतो ती ही महार जात आहे. म्हणून इतिहास संशोधक बिनदिक्कत त्यांना राजे, भूमिपुत्र, थोरल्या घरचे, वतनदार, मूळ पुरुष या नावाने संबोधतात व त्यात या महार जातीत अनेक वीर पुरुष जन्माला आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर साऱ्या विश्वाला परिचितच आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही सिद्धनाग, रायप्पा, गोविंद, रायनाग यांच्या शौर्याचे दाखले मिळतात व ज्यांना राजे, वतनदार, थोरल्या घरचे, भूमिपुत्र म्हणून नाव दिले जाते त्यांचे नाव तर जातीयवाद्यांनी मातीत गाडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तरीही आज महाराष्ट्रातील गावे, गावाची वेस, गावागावात बोलल्या जाणाऱ्या आख्यायिका, दगडात कोरलेली चिन्हे, प्रत्येक गावातील मर्याई मंदिर, मर्याईचे म्हणजे भूमीचे मंदिर, ही ओरडून महारांचा इतिहास सांगत व दाखवत आहेत. महार हे नागवंशीय होते व नागांचा म्हणजे नागवंशीयांबाबत ही अनेक लेखक विद्वानांनी मते मांडली आहेत. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागवंशीयाबाबत लेखन केले आहे. ऋग्वेदात ही नागांचा उल्लेख सापडतो. म्हणजे हजारो लाखो वर्षांपासून ही महार जात आहे. कुठल्या व्यवसायाने निर्माण झाली नाही. ती अतिपुरातन म्हणजेच मूळ भूमीचीच म्हणावी अशी ही जात आहे. ऋग्वेदात म्हटले आहे, अहि व वृत्राला इंद्राने ठार मारले. अहि हा शब्द प्राचीन वाङ्मयात सर्प या अर्थाने येतो. म्हणजे वृत्र व अहि हे नाग समाजाचेच होते. तर हजारो वर्षांपासून महार ही जात उपलब्ध आहे व ती राज्यकर्ती जात आहे हेच सिद्ध होते. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.